तर मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आमदार आदरणीय बाळाराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा व्यासपीठाचा उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी संपन्न होताना पाहतोय. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय गोपाळ शेठ भगत साहेब, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब, युवा नेतृत्व त्यात सन्माननीय तुषारदादा पाटील साहेब, त्याचबरोबर माजी महिला बालकल्याण समिती सभापती पनवेल महानगरपालिका सन्माननीय मोनिकाताई महानवर मॅडम, त्याचबरोबर सन्माननीय प्रकाशजी महानवर साहेब, या सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर युवा नेते सन्माननीय रामदासजी महानवर साहेब देखील आपल्या समोर जोडले गेलेत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सन्माननीय भरतदादा नारायणवर साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना, व्यासपीठाचा हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना अतिथी इथे मात्र व्यासपीठाचं उद्घाटन सोहळा पार पाडतायत. तर तमाम मान्यवरांना मात्र एक विनंती असेल की चला आता मात्र आपण विकेटच्या दिशेने मॅच थांबवायचे. पंच प्लीज. व्यासपीठाचा ऑफिशियल उद्घाटन सोहळा पार पाडला गेलाय आदरणीय माजी आमदार बाळू शेठ यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर हे सर्वच मान्यवर अतिथी मात्र विकेटच्या दिशेने जात असताना आपण पाहू शकता. मोनिकाताई महानवर असेल, विजय शेठ खानावकर असेल, दिनकरजी पोपेटा, रामदासजी महानवर, सचिनजी ठोंबरे, त्यानंतर आपण पाहतोय की तुषारदादा असतील. त्याचबरोबर पाहतोय की ज्यांचं नुकतं शुभागमन झाले आदरणीय जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे साहेब, शहर प्रमुख तुकाराम शेठ सरग साहेब, आणि त्याचबरोबर पाहतोय की ओमकार दादा देखील आमच्या समोर जुडले गेले. त्या तमाम मान्यवरांचा आपण धन्यवाद आणि आभार व्यक्त करूयात. मॅचच्या दिशेने मात्र आपण जाऊयात थोड्याच वेळामध्ये, परंतु या संपूर्ण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा इथे मात्र पार पाडला जातोय. एक सुंदर देखणी क्रिकेटची स्पर्धा. सुधीरजी ठोंबरे साहेब देखील आमच्या समोर जुडले गेलेत, तुकारामजी सरग साहेब देखील आमच्या समोर जुडले गेलेत. तमाम मान्यवरांचा मात्र मनपूर्वक आभार. भरतदादा असतील, अजितजी असतील. चला दोन्ही टीमचे दोन्ही खेळाडू, सर्व खेळाडू आपण लाईनअप करून घ्यायचंय विकेटच्या दोन्ही बाजूने. प्लीज एक मी विनंती करेन सर्वांना की मान्यवर आलेले आहेत ते तुम्हाला शुभेच्छा देणार आहेत. मी सर्व खेळाडूंना एक विनंती करतो, या मॅच साठी जे खेळाडू खेळत आहेत त्यांनी विकेटच्या दोन्ही बाजूला लाईनअप करून घ्यायचंय. स्वप्नीलजी जाधव असतील, दुदुस्कर साहेब असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय रामदासजी शेवाळे साहेब असतील, सुधीरजी ठोंबरे असतील, ओमकारदादा असतील, तुकारामजी असतील, त्याचबरोबर आपण पाहतो विजय शेठ खानावकर, दिनकरजी पोपेटा, विक्रमजी पवार, मोनिकाताई महानवर, रामदासजी महानवर, प्रकाशजी महानवर, गोपाळजी भगत साहेब असतील, आदरणीय माजी आमदार साहेब, अर्थातच सर्व हे मान्यवर इथे मात्र या संपूर्ण स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा परी इथे उपस्थित आहेत. याबद्दल नक्कीच आपण सर्वांचा आभार व्यक्त करूयात. संभाजी घोरपडे एक नाव नव्हे तर ही एक विचारधारा आहे जी मात्र आज देखील प्रत्येक तरुणाईच्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा देत राहते.
एक असा चेहरा जो मात्र सदैव प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आवर्जून पाहायला मिळायचा, एक असा चेहरा ज्याने मात्र सदैव युवकांच्या पाठीशी उभं राहत त्यांचं पालकत्व आपल्या हातामध्ये घेतलं होतं की काय, एक असा चेहरा ज्याने मात्र निस्वार्थपणे सदैव प्रामाणिकपणे मैत्रीची साथ निभावली, एक असा चेहरा जो मात्र प्रत्येकाला आपलासा वाटायचा. तो चेहरा आज आपल्या बरोबर नाहीये, परंतु त्याच्या असंख्य साऱ्या आठवणी आज देखील आपण पाहतोय की जगण्याची एक वेगळी ऊर्जा देऊन जात आहेत. त्या काळजातला प्रत्येक ठोका हा मात्र संभाजीराजे हा ठोकावून सांगतोय, परंतु फक्त आणि फक्त उरल्या त्या आठवणी. आणि या सर्व आठवणींना पुनश्च एकदा उजाळा देणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सचिनजी ठोंबरे यांचं मी विशेष कौतुक करेन, कारण की या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करत असताना मात्र त्यांनी देखील पडद्यामागची प्रमुख भूमिका निभावली. कौतुक तर मी श्री गणेश स्पोर्ट्स क्लबचं करेन, कौतुक तर मी अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक कमिटीचं करेन, आभार मी व्यक्त करेन अर्थातच दगडी चाळ मित्रमंडळाचं करेन, कारण की यांच्याशिवाय ही क्रिकेटची स्पर्धा अपूर्ण आहे. श्रीफळ वाढवून या संपूर्ण स्पर्धेच्या विकेटचं पूजन इथं मात्र केलं जातं. संभाजी घोरपडे साहेब आज ते नाहीयेत आपल्या बरोबर, परंतु वर्षी देखील यॉर्कर हे समीकरण जर कुठे असेल तर त्याचं नाव फक्त आणि फक्त एकच, स्वर्गीय संभाजी घोरपडे. आपण पाहतोय की आज भावना पुन्हा एकदा हुरपाळल्यात. आज अश्रू अनावर होत नाहीयेत, अंगावरती शहारे, डोळे पाणावले गेलेत, हृदयाच्या ठोक्यांची फडफड थोडीशी वाढले, कारण की आज पुन्हा एकदा संभाजी आम्हाला आसपास जाणवतायत. ते नाहीयेत परंतु त्यांचा आवाज आज देखील कानांमध्ये येतोय. ते नाहीयेत परंतु त्यांची दृष्टी आज देखील डोळ्यांमध्ये एक ऊर्जा देऊन जाते. ते नाहीयेत परंतु आज देखील सावली बरोबर आपल्या पाठीशी कोणीतरी वावरतंय हीच चाहूल देऊन जातात. हे संभाजी आहेत जे मात्र सदैव आपल्या पाठीशी आज देखील एक ताकद बनवून पाहतायत. हे नाव नाहीये मित्रांनो, ही एक विचारधारा आहे जी मात्र सदैव युवकांना एक वेगळी ऊर्जा देते, सदैव प्रामाणिक राहण्याची ऊर्जा देते, सदैव या समाजाच्या प्रती एकनिष्ठ राहण्याची प्रेरणा देते, सदैव आपण मित्र मैत्रीचं नातं एकनिष्ठेप्रमाणे वागण्याची ताकद आपल्याला देते. आणि म्हणूनच मित्रांनो आज संभाजी नाहीयेत परंतु या नावाची विचारधारा जोपर्यंत कळंबोली क्रिकेट असेल तोपर्यंत ही विचारधारा प्रत्येक युवकाला एक वेगळी ताकद आणि एक वेगळी ऊर्जा देईल. मी जरूर आभार व्यक्त करतो आदरणीय आमदार साहेबांचं, कारण की आदरणीय आमदार साहेबांचे ते खंदे समर्थक होते. आणि विशेष करून या मैदानावरती ज्या ज्या वेळेला बाळूशेठ येतील त्या त्या वेळेला मात्र आवर्जून संभाजींबद्दल दोन शब्द आणि त्यांची महिमा जरूर ते गातील. राजकारणाच्या प्लॅटफॉर्मवरती होत असतं, परंतु या समाजामध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा सामाजिक भान ठेवणं देखील तेवढीच काळाची गरज आहे. आणि असाच एक दुवा, असाच एक धागा जो आपल्यामधून निसटलाय अर्थात स्वर्गीय संभाजी राजे आणि यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये या सर्व मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत पुन्हा एकदा दाखवलंय की हो आम्ही समाजकारण देखील जाणतो. सर्वांचा आभार व्यक्त करूया. सर्वांना व्यासपीठावरती पुनश्च आपण आमंत्रित करूयात. दिनकरजी पोपेटा साहेब असतील, रामदासजी महानवर असतील, अरुणजी हुगर, विजय शेठ खानावकर, त्याचबरोबर आपण पाहतोय की कोळीकर साहेब देखील आमच्या समोर जुडले गेलेत, प्रकाश दादा असतील, विक्रमजी पवार साहेब असतील, आदरणीय जिल्हा प्रमुख मार्गदर्शक रामदासजी शेवाळे साहेब असतील, बाळूशेठ देखील आमच्या समोर जुडले गेले, तुकारामजी सरक साहेब, ओमकार दादा असतील, गोपालजी भगत साहेब असतील, त्याचबरोबर आपण पाहतो की तुषारजी पाटील साहेब असतील, मोनिकाताई महानवर असतील, अजित
व्यक्त करतो आणि थेट घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. चला मॅच सुरुवात करायची आहे. 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यस ओमकार. चंद्रकांतजी मुळीक साहेब मुकादम आमच्या समेत जुडले गेलेत. आपलं देखील मोस्ट वेलकम असेल. यावं आपण व्यासपीठावरती. स्वप्नीलजी असतील, सुधीरजी असतील, या सर्वांचा आभार. दुधुस्कर साहेब असतील, यांचं मी आभार व्यक्त करतो. जाऊयात मैदानाच्या दिशेने. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज राजू नराळे पुन्हा एकदा सज्ज. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील पंचांकडे. दाद जोरदार होती. आत्मविश्वास थोडासा कमी जाणवतो की काय. थेट फेकी आपण पाहतो एसटी रक्षकाच्या दिशेने दिली गेली आहे. थोडीशी चुकीची फेकी म्हणावी लागेल. 2 पेक्षा जास्त काही नाहीये. 2 धावा वेगाने इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज राजू नराळे एक अनुभवी गोलंदाज, एक अप्रतिम गोलंदाज, परिपक्व गोलंदाज. याच्या भात्यामध्ये देखील खूप चांगले शस्त्र आहेत. त्यांचा ऑफ ब्रेक जो आहे ना वेगामध्ये येणारा, तो सदैव फलंदाजांची मिश्किल इथे मात्र आपण पाहतोय की मजा घेत असतो. त्यांचा यॉर्कर कडे प्रश्न विचारत असतो. त्यांचा स्लोअर वन डोकेदुखी बनत असतो. आणि असा मिश्रित स्वरूपाचा गोलंदाज अर्थात राजू नराळे बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 ते 15 पावलांची धाव पंचांच्या डाव्या इष्टकडून पुन्हा एकदा. अकुटप्याची लाईन होती. यावेळेस मात्र ऑन साइडला पुल केलाय. मिसड्रायव्हिंग स्ट्रोक. नो मॅन रिझन मध्ये चेंडू लँड झालाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावत येत आहेत, परंतु 2 धावा देखील वेगाने कंप्लीट होत आहेत. हॅलो हॅलो, थोडंसं थांबायचं प्लीज. मी भरत दादांना विनंती करेन. नाही, मॅच चालू द्या. डीजे थांबवतोय आपण. भरत दादा आपण पुढे यायचंय, कारण की आता मात्र व्यासपीठावरती होणारे सर्व स्वागत सत्कार हे तुमच्या शुभ हस्ते आम्ही पार पाडणार आहोत. तर थोडीशी जबाबदारीची भूमिका आता तुम्हाला निभवायची आहे. तर प्लीज तुम्ही आता इन ऍक्शन मोडमध्ये यायचे. तर सर्वप्रथम या व्यासपीठावरती एक असा चेहरा जो मात्र सदैव आणि सदैव युवकांच्या पाठीशी, या प्रभागातील, या विभागातील, या तालुक्यातील, या पंचकृषीतील प्रत्येक जनतेच्या पाठीशी एक हक्काचा आवाज बनू पाहतोय. आदरणीय माजी आमदार बाळारामजी पाटील साहेब यांचा एक विशेष मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती आम्ही पार पाडतोय. तर मी विनंती करेन भरतदादांना की आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते आपले सर्वांचेच लाडके मार्गदर्शक आणि आज या व्यासपीठावरचे आपल्या सर्वांचेच लाडकं नेतृत्व अर्थातच माजी आमदार बाळू शेट यांचा विशेष मान सन्मान आपण पार पाडायचा आहे. जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे साहेब यांचा इथे मात्र विशेष सन्मान पार पाडायचा आहे. माताडी कामगार असतील, ड्रायव्हर चालक मालक असतील, नवतरुण असतील, विद्यार्थी असतील, यांच्या पाठीशी मात्र आपण पाहतोय की सदैव आणि सदैव एक वेगळी भूमिका ज्यांची मात्र सदैव सेवेची राहिली आहे. अर्थात आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब यांचा विशेष मान सन्मान इथे मात्र पार पाडला जातोय. तर मी साहेबांचा विशेष आभार व्यक्त करेन, कारण की या स्पर्धेला पार पाडत असताना मात्र त्यांनी दिलेलं सहकार्य निश्चित स्वरूपाने न विसरण्यासारखं आहे. याबद्दल त्यांचं देखील तोंड भरून कौतुक. यानंतर पुढील सन्मान अर्थातच महाराष्ट्र राज्य सरचिटणीस
युवक अर्थ तुषारदादा यांना मी विनंती करेन की आपण पुढे यावं. तुषारदादा पाटील, एक विशेष मान सन्मान इथे पार पाडला जातो, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. एक हरहुन्नरी युवा नेतृत्व यांचा इथे मात्र सन्मान पार पाडला जातोय, याबद्दल नक्कीच मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आज विशेष करून आमच्या विनंतीला मान देऊन तिथे उपस्थित झाले त्याबद्दल धन्यवाद देखील व्यक्त करतो. स्कोर 21-21. यानंतर पुढील सन्मान मी विनंती करेन गोपाळजी भगत साहेबांना की आपण यावं. माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका भरतजी यांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण माजी नगरसेवक गोपाळजी भगत साहेब यांचा देखील मान सन्मान पार पाडायचा आहे. यानंतर मी विनंती करेन माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका अर्थातच मोनिकाताई महानवर यांना की आपण पुढे यावं. आपलं देखील मी धन्यवाद व्यक्त करेन, कारण की सदैव आपण पाहतोय श्री गणेश मित्र मंडळ असू देत किंवा दगडीचाळ मित्र मंडळ असू द्यात, यांच्या बरोबर सदैव देखील आपली सहकार्याची भूमिका असते. याबद्दल नक्कीच मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमचं देखील सहर्ष स्वागत करतो. खूप खूप आभार. यानंतर मी विनंती करेन माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका अर्थात विजय शेठ खानोकर साहेब, आपण देखील यावं. आपलं देखील मी धन्यवाद व्यक्त करेन, कारण की ही स्पर्धा आपल्याशिवाय अपूर्ण आहे. आपलं दिलेलं सहकार्य, आपलं दिलेलं योगदान हे आमच्यासाठी सदैव 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 खूप मोलाचं राहिलंय आणि याबद्दल मी तुमचा देखील एक विशेष स्वागत सत्कार पार पाडतो आयोजकांच्या माध्यमातून. त्याचा आपण मोठ्या मनाने स्वीकार करावा. या मैदानावरती होणाऱ्या सर्व शिस्तबद्ध स्पर्धा याच्यामध्ये मात्र आपण पाहतोय की सर्वाधिक मोठा सिंहाचा वाटा जर का कुणाचा असेल तर ते म्हणजे विजय शेठ खानावकर, आणि याबद्दल नक्कीच आपण त्यांचा कौतुक करत त्यांचा आभार व्यक्त करूयात. यानंतर मी शहर प्रमुख अर्थातच तुकारामजी सरक साहेबांना विनंती करेन की आपण यावं. आपला देखील आम्ही सन्मान पार पाडतोय. एक जबरदस्त युवा नेतृत्व जे मात्र यानंतर विनंती करेन दिनकरजी पोपेडा साहेब यावं आपण, कारण की क्रिकेट आणि क्रिकेट प्रति सदैव ज्यांनी मात्र सहकार्याची भूमिका दर्शवली आणि कळंबोली क्रिकेट अगदी चांगलं कसं होईल, अगदी शिस्तबद्ध कसं होईल किंवा या पलीकडे जाऊन कळंबोलीचं क्रिकेट अगदी कसं मोठं होईल यासाठी मात्र ज्यांनी मात्र खूप चांगलं असं योगदान दिलं दिनकरजी पोपेटा साहेब, आपलं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर मी प्रकाश दादा यांना देखील विनंती करेन की आपण देखील पुढे यावं. आपलं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करूया. यानंतर मी विनंती करेन यशस्वी युवा उद्योजक अर्थातच एक असं चेहरा जो मात्र आज काहीतरी करू पाहतोय युवकांसाठी, अर्थात ओमकार दादा यांना मी विनंती करेन की ओमकार दादा आपण पुढे यायचंय. आपलं देखील आम्ही एक विशेष सन्मान पार पाडू, तर आपण यावं ओमकार दादा. रामदासजी शेवाळे साहेब यांचे चिरंजीव आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर की यशस्वी युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते, उच्चभू शिक्षित असं हे नेतृत्व आहे. काळाला गरज आहे सुशिक्षित तरुणाईची आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की ओमकार दादा खूप चांगलं योगदान दर्शवत आहेत. तर नक्कीच मी ओमकार दादांचा देखील आभार व्यक्त करतो, याचा आपण स्वीकार करावा. यानंतर माथाडी कामगार नेते अर्थातच रामदासजी महानवर साहेब आपण देखील यावं. आपलं देखील आम्ही सन्मान पार पाडतोय. येस, त्यानंतर आमचे मुकादम साहेब चंद्रकांतजी मुळीक आपण यावं, कारण की मुकादम म्हणलं तर जबाबदारी खूप मोठी असते. मी तर असं म्हणेन की लोखंडाच्या वजनापेक्षा अधिक भार खांद्यांवरती सर्व कर्मचाऱ्यांचा असतो मुकादमाच्या, आणि असे आमचे शांत संयमी आमचे मुकादम अर्थात चंद्रकांत साहेब यांचा देखील आम्ही इथे मान सन्मान पार पाडतोय. यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की थोडंसं आपण बसायचं, कारण की आदरणीय आमदार साहेब मार्गदर्शन करतील आपल्याला, 2 शब्द या स्पर्धेसाठी आपल्याला देतील आणि त्यानंतर आभार व्यक्त करत या मान्यवरांना मात्र आपण रवानगीसाठी निरोप देणार आहोत. मी शेवाळे साहेब असेल, तुषारदादा असेल, सर्वांनाच विनंती करतो, विजय शेट यांना विनंती करतो, गोपाळजी भगत साहेबांना विनंती करतो, आपण सर्वांनी बसून घ्यायचंय, कारण की आदरणीय माझे आमदार इथे मात्र थोडंसं मार्गदर्शन करतील.
या कणबोली शहरातला एक अतिशय हसतमुख आणि क्रिकेटवर मनस्वी प्रेम करणारा चेहरा संभाजीच्या रूपानं आपल्यामध्ये कार्यरत होता. गेल्या वर्षी दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. क्रिकेटशी कायम एकनिष्ठता, कायम बांधिलकी राखणारा, कायम विचारासोबत राहणारा आणि हाडाचा कार्यकर्ता ही संभाजीची माझ्या दृष्टीनं ओळख. त्याच्या स्मरणार्थ आज आपण मंडळींनी क्रिकेटच्या या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. सुरुवातीला संभाजी घोरपडे याला आम्हा सर्वांच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो. एक जीवापाड प्रेम करणारा सहकारी संभाजीच्या जाण्यानं आपण साऱ्यांनीच हरवलेला आहे. क्रिकेटची मनस्वी आवड, एखाद्या माणसाला आपलं मानलं तर त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा हा तरुण सहकारी खरं तर अतिशय फिट होता. सातत्यानं धावपळ, व्यायाम, क्रिकेट खेळणं हे चालू असतानाही ऐन तारुण्यामध्ये गेला. ज्या पद्धतीनं संभाजी हॉस्पिटलला ॲडमिट असताना त्या ठिकाणी कळंबोलीतल्या तरुणांची वर्दळ होती, तीच खऱ्या अर्थानं माझ्या दृष्टीनं संभाजीच्या आयुष्यातली कमाई होती. पैशानं संभाजी गरीब असेल, पण मनानं संभाजीसारखा श्रीमंत माणूस मिळणं अवघड आहे, याचा उल्लेख या ठिकाणी मी करायला मागतोय. एक अतिशय मनस्वी प्रेम करणारा कार्यकर्ता संभाजीच्या रूपानं आपण गमावलेला आहे. त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण ही स्पर्धा आयोजित केलीत, त्याबद्दल तुम्हा साऱ्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेचं विधिवत उद्घाटन झालं असं आमच्या साऱ्यांच्याच वतीनं जाहीर करतो. आणि हे करत असताना एक 2 मिनटं आपण सारेजण स्तब्ध उभे राहून संभाजीला आदरांजली अर्पण करूया, अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करतो. धन्यवाद. बघा, मी एक विनंती करेन, आपण भावपूर्ण श्रद्धांजली इथे अर्पित करणार आहोत. तर मी विनंती करतो, माझा आवाज ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय त्यांना कळकळीची विनंती करेन, काही क्षणार्धांची इथे भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करणार आहोत. तर प्लीज आपण जिथे आहात तिथे स्तब्ध उभं राहायचंय. कॅप्स, गॉगल काढून घ्या थोडंसं मित्रांनो. एक विनंती करेन मी तुम्हाला, एक साथ सावधान श्रद्धांजली अर्पण करूयात. ओम शांती. बघा आमदार साहेब, तुम्ही विनंती केली आणि मैदानाच्या पलीकडे त्या साईडला देखील काही लहान मुलं खेळत होती, ते देखील स्तब्ध उभे राहिलेत.